नांदेड सचिवाचा घर बांधण्यासाठी होकार, घर बांधण्याचे सामान पाहता पैशासाठी दिला नकार। नांदेड जिल्ह्यातील तालुका किनवट लोखंडवाडी करंजी ग्रामपंचायत मधला प्रकार। येथील ग्रामपंचायत अंतर्गत एका गरीब कुटुंबाचे घरकुल आले, त्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामविकास अधिकारी यांना घर बांधणी संबंधित विचारले असता तुम्ही तुमच्या घराचे काम चालू करा। त्यामुळे या गरीब कुटुंबाने त्याचे जवळील एक एक पैसा जोडून जमा केलेल्या सर्व पैशाचे घर बांधणीसाठी सामान विकत आणले। विटा, रेती, गिट्टी, मुरुम आणून काम चालू केले, तो ग्रामविकास अधिकाऱ्याच्या मतानुसार। परंतु त्यांनी सांगितले की काम बंद करा, तुमची जागा स्वतःची नाही, भोगवाटदार आहात। आता त्यांनी मालकीचा हक्काचा जागा आठा आणायचा तरी कुठून? त्यांचे घर कधी होणार? या पावसाळ्यात त्यांनी राहायचे कुठे? असे एका शासकीय अधिकाऱ्याच्या चुकीमुळे हा परिवार रस्त्यावर आला आहे। जी न्यूज मराठी 24 तासच्या प्रतिनिधी पद्मा मोहोळ यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची व्यथा ऐकली व त्यांची मुलाखत घेतली। या कुटुंबाची अपेक्षा म्हणून त्यांना पावसाळ्यापूर्वी शासनाने घरकुल द्यावे। ज्या ग्रामविकास अधिकाऱ्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला, त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा कुटुंबांनी व्यक्त केली आहे। प्रतिनिधी पद्मा मोहोळ। मुद्द्याचं जर सांगायचं म्हटलं तर गावामध्ये हे पूर्ण पट्टा जो आहे गावठाण्यामध्येच आहे आणि त्यांचं म्हणणं कसं आहे की ही गावठाण्यामध्ये जागा आहे। आतापर्यंत गावामधल्या एवढ्या लोकांनी घरं बांधली, पण कुणालाही बांधकाम परवाना मागितलेला नाही आणि त्यांनी पण कुणालाही बांधकाम परवाना दिलेला नाहीये। आम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन बांधकाम परवाना मागितला, पण तो बांधकाम परवाना देत नाहीये, काम बंद करतोय आणि गावातल्या लोकांना आतापर्यंत कुणालाही बांधू नका म्हणून त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं नाही। मग आम्हालाच का प्रत्येक वेळेला आम्हालाच का म्हणतायत की तुम्ही बांधकाम करू नका? कुणाचंही बांधकाम त्यांनी अडवलेलं नाहीये ग्रामसेवकने। आमचंच काम ते प्रत्येक वेळेला का अडवतायत? मग त्यांना काही घुसखोरी घ्यायचं आहे तर त्यांनी आम्हाला येऊन बोलावं, का त्रास द्यावा? मग त्याला जो माणूस धमकी देतो त्या माणसाने त्याला घुसखोरी दिलेली आहे ग्रामसेवकला, म्हणून तो ग्रामसेवक त्यांच्या बाजूने बोलत आहे आणि जो माणूस त्यांच्या बाजूने बोलत आहे त्या माणसाचं नाव पुढे यावं एवढीच माझी सरकारला नम्र विनंती आहे। धन्यवाद। नांदेड जिल्ह्यामध्ये लोखंडवाडी गावामध्ये बघताय तुम्ही की हताश झालेला परिवार, ज्या परिवाराला राहायला जागा नाही आहे, ज्या परिवाराला खायची पण सोय नाही आहे, अनाथ मुलगा आहे, त्यांनी सगळं सामान पोटाची खळगी भरण्यासाठी तो आउट ऑफ सिटी गेला आणि तिथून त्याने 1-1 रुपया जमा करून हे सगळं मटेरियल आणलेलं आहे। बघताय तुम्ही आमच्या माध्यमामधून हे सगळं मटेरियल त्यांनी आणलेलं आहे, हे बघताय तुम्ही। हे बघताय तुम्ही